परिसर जर बघाल तर सर्व बाकीचा परिसर आम्ही कालपासूनच रात्री खाली केलेला आहे। कोर्टाने जे निर्देश दिले होते की रस्ते मोकळे करा ते रस्ते मोकळे केलेले आहेत, अडथळे आम्ही दूर केलेले आहेत त्याच्यामधले। त्यामुळे तुम्ही बघाल की सर्व ठिकाणी बाकीच्या गाड्या या मुंबईच्या बाहेर आम्ही काढलेल्या आहेत। काल रात्रीपासून ही प्रक्रिया सुरू आहे। नाही, ही जी नोटीस आहे ही या मैदानासंदर्भामधली आहे। कोर्टामध्ये आज दुपारी 1 वाजता आपलं मॅटर लागत आहेत। आमचे जे ॲडव्होकेट आहेत त्याच्यामध्ये आशिष गायकवाड असतील, दुबे पाटील असतील, टेकाळे साहेब असतील, श्रीराम पिंगळे असतील, अभिजित पाटील असतील, सतीश माने शिंदे साहेब आहेत स्वतः ते उभे राहत आहेत या संदर्भामध्ये। त्यामुळे ही जी वकिलांची टीम आहे त्याच्यामधले 1-2 वकील राहत असतील तर या ज्या वकिलांसोबत सर्व टीम आमची तिथे आज कोर्टामध्ये आपली बाजू मांडणार आहे। प्रश्न असा आहे की आता तुम्ही पुन्हा म्हणजे आज पुन्हा पोलिसांकडे पत्र देणार आहात का परवानगीसाठीचं? कारण की कालची परवानगी नाकारली, त्यामुळे आजचं आणि याच्या पुढचं नियोजन कसं असणार? आता कसं आहे की पोलिसांनी ही नोटीस बजावल्यानंतर कोर्टामध्ये आम्ही या नोटिसीच्या अगेन्स्ट दाद मागत आहोत आणि ही प्रक्रिया आहे। याच्यासाठी सर्व वकील मंडळी आमचे काम करत आहेत। मनोज दादांची जर परिस्थिती आपण बघितली तर ते 1 इंच हलवण्याच्या परिस्थितीमध्ये आता नाहीत। सतत आज 5वा दिवस त्यांचा आहे, अन्न पाण्याशिवाय ते आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जी आपली इकडची व्यवस्था आहे ती कुठे कोलमडू नये। जे आम्हाला 5000ची मर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि हे सर्व करत असताना लोक समर्थनासाठी येतात। त्यांनाही आम्ही सांगितलं आहे की कोणी गाड्या वाहनं घेऊन येणार नाहीत, अन्नाच्या वाहनं देखील मुंबईमध्ये पाठवू नका असं मी तुम्हाला याद्वारे विनंती करतो। अन्न पण पाठवू नका, पाणी पण पाठवू नका। मुबलक पाणी साठा आज आपल्याकडे आहे आणि अन्नाचा साठा देखील इथे आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सामग्री इथे पाठवू नका। जर सामग्री पाठवायची असेल तर ती नवी मुंबई येथे पाठवा, तिकडे आपल्याकडे गोडाऊनसाठी ठेवण्यासाठी। तुमच्या माध्यमातून याही सांगतो की मुंबईमध्ये कुठेही गाड्यांना अडथळा होतील अशा कुठल्याही ठिकाणी गाड्या उभ्या करू नये आणि आपले जे वकील बंधू आहेत ते सर्व आता कोर्टामध्ये ही आपली बाजू मांडतील। धन्यवाद। मी त्याच्याबद्दल आता काही बोलणार नाहीये, त्याच्याबद्दल आम्ही नंतर बोलू। आता मला व्यवस्थेवरती महत्त्वाचं आहे। मला आगी लावायच्या धंद्यामध्ये जायचं नाहीये। माझे बांधव आहेत, त्यांना मला सुखरूप कसं ठेवता येईल, आंदोलन कसं चालू ठेवता येईल ही माझी प्राथमिकता आहे। धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।